मुळात काय आहे, महाविकास आघाडी आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हम्म. या पक्षांची ही महाविकास आघाडी आहे. आणि आपण आता असं समजू की अजून ती अस्तित्वात आहे. आमचा अजूनपर्यंत या महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा ना प्रवेश झालेला आहे, हम्म. ना काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्यासोबत कुठल्याही प्रकारची या संदर्भातली चर्चा सुरू आहे. हम्म. त्यामुळे हा पक्ष मुळात हा विषयच गैरलागू आहे. बर. आणि जर का जो विषय गैरलागू आहे आणि त्या संदर्भात जर वर्षाताई अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतील हम्म. आणि दडपशाही वगैरे, दडपशाही कुठल्या पद्धतीची? हम्म. तुमच्या पक्षांवर दडपशाही होते का? हम्म. कुणावर दडपशाही होते? हम्म. दडपशाही म्हणजे कुठल्या प्रकारची? हम्म. आणि जर का ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर, मराठी माणसावर दडपशाही होणार असेल, हिंदीची दडपशाही होणार असेल, दिल्लीची दडपशाही होणार असेल हम्म. आणि त्या विरोधात जर आम्ही सध्या रस्त्यावर उतरत असू, त्याला रस्त्यावर उतरून संघर्ष करत असू, त्याला विरोध करत असू हम्म. आणि याला जर तुम्ही दडपशाही म्हणणार असाल तर ठीक आहे, आम्ही ही दडपशाही करत आलेलो आहोत आणि सातत्याने करत राहू, कारण हा मराठीचा, महाराष्ट्राचा विषय आहे. पण तुम्ही कुठल्याही गोष्टी कुठल्याही बाजूला नेताना मुळातच ना आम्ही आजपर्यंत काँग्रेसला कुठला प्रस्ताव दिलाय हम्म. ना त्यांच्याकडून आम्हाला कुठला प्रस्ताव आलाय. जर अशा प्रकारच्या कुठल्याही पातळीवर कुठल्याही प्रस्तावाची चर्चाच असताना हम्म. वर्षाताईंनी अशा पद्धतीने दडपशाही वगैरे गोष्टी आणून आणि अशा प्रकारची वक्तव्य करून चुकीच्या दिशेला विषय नेणं हे फार चुकीचं आहे. म्हणजे मला खरंच आश्चर्य वाटतं काँग्रेस पक्षाचं, बर. की काँग्रेस हा पक्ष म्हणजे कायम ज्या पद्धतीने आताही तो भूतकाळातल्या जो त्यांचं वैभव होतं त्या भूतकाळातल्या वैभवातच अजून रमतोय. आणि ज्या पद्धतीचं आव्हान आज देशासमोर, महाराष्ट्रासमोर उभं आहे, त्या आव्हानाला दुर्लक्ष करून हम्म. आम्ही हे करणार नाही, आम्ही ते करणार नाही, आम्ही ह्याच्या बरोबर जाणार नाही, याच्या बरोबर हे करणार, अशा पद्धतीचे तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत का? हा विचार करा. राजकीय दृष्ट्या किती ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे, पण ह्या पद्धतीचा विचार करायचा नाही आणि आपण सातत्याने वैभवात, भूतकाळातल्या वैभवात रमत बसायचं हे काही योग्य वाटत नाही. आणि दडपशाही वगैरे आम्ही ती ठीक. महाराष्ट्रासाठी करत राहू, तो काही विषय नाही. आणि आम्ही सर्वात महत्वाचं, हम्म. कुठल्याही युतीत आघाडीत जाण्यासाठी किंवा कुठलाही तात्कालिक राजकीय फायदा मिळेल म्हणून आमच्या कुठल्याही ज्या सातत्याने महाराष्ट्र, मराठी, हिंदुत्वासाठी भूमिका आहेत त्यात किंचितही बदल होणार नाही. बर.